आपल्या आयुष्यात इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढलाय, त्यामुळे खाजगीपणा असा राहिलेलाच नाही। मोबाईलमुळे आपला प्रवास, आवडीनिवडी या सगळ्याचा डेटा गोळा केला जात असतो। अशा काळात इंटरनेटचा सुरक्षित वापर करणं, त्याबद्दल सजग असणं ही अत्यंत आवश्यक गोष्ट झाली। त्यामुळे अशा कार्यशाळा महत्त्वाच्या असल्याचं प्रतिपादन ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी केले। ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार मंगळवार 11 फेब्रुवारी रोजी सुरक्षित इंटरनेट दिनाचं औचित्य साधून महापालिका मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात कार्यशाळेचं आयोजन करण्यात आले होते। इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र NIC यांच्या सहकार्याने या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आले होते। त्यास अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त मुख्यालय जीजी गोदेपुरे, उपायुक्त माहिती तंत्रज्ञान सचिन सांगळे, ठाणे जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी नरेंद्र भामरे आदी उपस्थित होते। फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी जगभरात सुरक्षित इंटरनेट दिन साजरा केला जातो। यावर्षी सगळ्यांच्या सहकार्याने उत्तम इंटरनेट या संकल्पनेवर आधारित जनजागृती कार्यशाळांचे देशभरातील सर्व जिल्ह्यात आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी नरेंद्र भामरे यांनी दिली। सायबर गुन्ह्यांचे प्रमाण खूप वाढलंय, त्याला पायबंद घालण्यासाठी जनजागृती हेच मोठे शस्त्र आहे। सायबर गुन्ह्याला नागरिकांनी बळी पडू नये, त्यांचे नुकसान होऊ नये यासाठी ही कार्यशाळा होत असल्याचं भामरे यांनी स्पष्ट केलंय। विद्यार्थ्यांनी तरुणांमध्ये याविषयी अधिक जागृती निर्माण व्हावी यासाठी सुरक्षित इंटरनेट दिन साजरा केला जातोय। मंगळवारी झालेल्या कार्यशाळेत महापालिका कर्मचारी आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले। कार्यशाळेचं प्रास्ताविक उपायुक्त जीजी गोदेपुरे यांनी केले, तर प्रकल्प अधिकारी हिमानी शेंडे यांनी सादरीकरणाद्वारे सुरक्षित इंटरनेटचे विविध पैलू उलगडून दाखवले। फिशिंग, विशिंग, आयडेंटिटी चोरी, आर्थिक गुन्हे, लॉटरीचे जाळे, बनावट ॲप्स, गुंतवणुकीचे गुन्हे या आदींची माहिती शेंडे यांनी दिली। तसेच NICने तयार केलेले काही व्हिडिओही उपस्थितांना दाखवण्यात आले आहेत। पासवर्डची सुरक्षितता, डिजिटल अरेस्ट नावाचा खोटेपणा या आदींबद्दल यांनी माहिती दिली। इंटरनेट वापरताना घ्यायची काळजी, सावधगिरी याबद्दलही त्यांनी विवेचन केले। नमस्कार, माझं नाव हिमानी शेंडे, मी ठाणे कलेक्टर ऑफिसमधून NIC डिपार्टमेंटमधून आहे। आज सेफर इंटरनेट डे या कार्यक्रमानिमित्त मी सगळ्यांना गाईड केलेलं आहे की कशा पद्धतीने आपण आपली इंटरनेटची सिक्युरिटी, मोबाईल्सची, ॲप्लिकेशन्सची सिक्युरिटी वाढवून आपण सेफ राहू शकतो, सायबर क्राईम्स, सायबर फ्रॉड्स या गोष्टींपासून सतर्क राहू शकतो। तर एक छोट्याशा नॉर्मल टिप्स मी तुम्हाला सांगते। सगळ्यात आजकालच्या वाढत्या इंटरनेट जगामध्ये सगळ्यात जास्त आव्हाने लहान मुलांना किंवा या यंग जनरेशन्समुळे सायबर क्राईम्स आणि अटॅक्सचं प्रमाण वाढलेलं आहे, जे आपण डे टू डे न्यूजमध्ये बघतो। त्यांच्या सगळ्यात जास्त सिक्युरिटी गार्ड सगळ्यात जास्त यंगर्स आजकाल मोबाईल आणि इंटरनेटवर असतात। बऱ्याचशा गोष्टी ऑनलाईन पर्चेसिंग, पेमेंट्स या सगळ्या गोष्टी ते जास्त हाताळत असतात। छोट्या छोट्या गोष्टींना कुठेही पेमेंट करणं, साध्या साध्या गोष्टी घरी डिलिव्हर्ड करून मागवून घेणं, या गोष्टीमुळे हा प्रकार खूप वाढलेला असल्या कारणाने नेहमी कुठलीही ऑनलाईन वेबसाईट वापरत असताना, पेमेंट करत असताना इझिली कुठलाही CVV कार्डचा नंबर हा इझी शेअर करू नका। आधी सारखे त्या गोष्टी पडताळणी करा। 1-2 मिनिटं, सेकंड्स तुमचे वाया गेलेत तरी चालतील, पण प्रत्यक्षात आधी नीट माहिती बघा आणि मगच ऑनलाईन पेमेंट्स करा, जेणेकरून तुमचे अकाउंट्स, बँक अकाउंट्स आणि बाकी पर्चेसिंग फॅक्टर्स सेफ राहतील। अशा पद्धतीने सगळ्या नागरिकांनी इंडियाच्या या गोष्टीमध्ये सहकार्य केलं पाहिजे, जेणेकरून सायबर क्राईम्स हा प्रकार कमी होईल।